नमस्कार, मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं खमंग असं स्वागत। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं भन्नाट असं भरलं वांग। त्यासाठी घेतलेलं इथं साहित्य आपण बघूया। इथं मी किती आहे 3 3 6 2 2 8 7 ते 8 इथं मी वांगे घेतलेले आहे असे आखे कापून। त्याच्यानंतर इथं हा काळा मसाला आहे वाटलेला, नंतर ही लसूण अद्रकची पेस्ट आहे 1 चमचा, इथं हा शेंगदाण्याचा कूट मी आंबट थोडासा वाटून घेतलेला आहे। मसाल्यांमध्ये इथं काळा मसाला, हा गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग आणि नेहमीप्रमाणे आपलं जाडं मीठ। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम इथं आपण काळा मसाला घेणार आहोत, त्याच्यात आपल्याला बाकीचे सगळे मसाले टाकायचे। त्याच्यानंतर ही लसूण अद्रकची पेस्ट याच्यात आपण टाकून घेणार आहोत। नंतर आपण जे मसाले घेतले होते ते याच्यात आपल्याला टाकायचे। मग शेंगदाण्याचा कूट आपण टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत। हे व्यवस्थित असं छान मिक्स झाल्यानंतर हे थोडं थोडंच मिश्रण आपल्याला वांग्यात भरून घ्यायचंय आणि उरलेला मसाला आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे। थोडंच भरणार आहोत आपण, भरपूर नाही भरायचंय कारण तो मसाला मग कच्चा राहतो। चवीसाठी आपण याच्यात थोडं थोडं भरून घेणार आहोत। बऱ्याच जणांना भरलेलं वांग हे फार आवडतं। या पद्धतीने गावरान पद्धतीचं तुम्ही हे भरलं वांग नक्की करून बघा। इथं आपले सगळे वांग्यात मसाला भरून झालेला आहे। आता मी हा उरलेला मसाला तेलात परतवायला टाकणार आहे। इथं आपण हे वांग कुकरला करणार आहोत म्हणून हे झटपट होणार आहे। आता हा मसाला मी याच्यात टाकून परतून घेणार आहे। तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं। राहिलेला मसाला याच्यात आपल्याला परतून घ्यायचा आहे। झटपट होणार आहे, गावरान पद्धतीचं भन्नाट असं भरलं वांग आहे होणार आहे आपली ही रेसिपी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मसाला छान परतला गेलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे मसाल्याचं। आता याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत। मसाला छान असा शिजलेला आहे, तेल पण वर आलेलं आहे मसाल्याचं शिजल्यानंतर। आपण आता याच्यात एक एक करून सगळे वांगे याच्यात टाकून घेणार आहोत। वांगे टाकल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचंय व्यवस्थित। वांगे ते मसाल्यात छान परतवायचे।
अतिशय रसरशीत असं दिसतंय आपलं वांग. याच्यानंतर याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण आता याला एक शिट्टी करून घेणार आहोत. थोडंसं मी इथं पाणी टाकलेलं आहे याच्यात. आता याला झाकण लावून आपण एक शिट्टी याची घेणार आहोत. एका शिट्टीत एकदम छान शिजणार आहे आपलं वांग हे. छान असं एकदम रसरशीत असं आपलं भरलं वांग इथं गावरान पद्धतीचं असं तयार झालेलं आहे. इथं आपलं गावरान पद्धतीचं भन्नाट असं काळं वांग तयार झालेलं आहे. एकदम अतिशय झटपट होणार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.